जेव्हा धर्मांतराचा सोहळा होईल ना 2045ला पंढरपूरला, तेव्हा घंटा वाजलेली असेल. हा महाराष्ट्रातला हा मराठा जागलेला असेल, मराठ्याला जाण झालेली असेल की आम्ही नागवंशी होतो. मराठ्यांचं धर्मांतर कोणीच रोखू शकणार नाही अशी स्थिती. धर्मांतरण हे 2045 मध्येच का, अलीकडे का नाही होणार? पण आता 2045ला करायचं म्हणजे करायचं, ते ठरवून करायचं. 2045ला हा वारकऱ्यांचा, हा भागवतीयांचा, हा लिंगायतपंथीयांचा, हा नाथपंथीयांचा सोहळा, धर्मांतराचा सोहळा हा तिथे होईल. आपणही 20 वर्ष मरायचं नाही. तुमची चॅनल मरू देऊ नका. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष दाढीवाले असाल, पांढरे केस झालेले असतात आणि पांढऱ्या केसात तुम्ही हे सगळं चित्रीकरण करा. हा आषाढी एकादशीला हा दोन संपूर्ण धर्मांतराचा सोहळा तुम्ही प्रत्यक्ष पाहावा, जेणेकरून क्रांती आणि प्रतिक्रांतीचा हा सगळा संदर्भ हा ब्राह्मणेतरांच्या लक्षात येईल आणि ही सुनामी येईल धर्मांतराची मराठ्यांची, आणि ते मराठ्यांचं खऱ्या अर्थानं धर्मांतर हे बघा. विठ्ठल जो आहे तो बुद्धच आहे हे सिद्ध करून देण्यासाठीचा जो 12 वर्षाचा त्यांचा प्रयास आहे, त्या प्रयासामध्ये आम्ही एक सहभागी झालेले आहोत. भगवान बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धर्माचा, बुद्ध धर्म की क्या पहचान, मानव मानव एक समान. बुद्ध धर्म की क्या पहचान, मानव मानव एक समान. और बुद्ध धर्म की क्या पहचान, मानव मानव एक समान. पौंढरी कमन तीला चंद्रभागी विठ्ठलाची बात आहे, विठ्ठलाची बात पंढरीला जाऊन साक्षात माझ्या झुलगा, पंढरीला जाऊन हा धम्म रक्षित जीने वसवलेली नागारी, पौंढरी कमनती तिला चंद्रभागे तीरी, पौंढरी कमनती तिला चंद्रभागे तीरी. उपसंपदेचा होत, उपसंपदेचा होत स्थळ ते प्रसिद्ध, पंढरीला साक्षात बुद्ध. जय भीम, नमो बुद्धाय. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षक मंडळींचं हार्दिक स्वागत. सध्या मी आहे कुरकुंभ येथील समाज मंदिरामध्ये. गेल्या अनेक वर्षापासून भंतेजींच्या माध्यमातून परिवर्तन पदयात्रेचं आयोजन करण्यात येत आहे आणि या पदयात्रेचा नेमका उद्देश काय आहे हे आपण गेल्या वर्षीपासून आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवित असतो. आणि यावर्षीसुद्धा नुकताच अहमदपूर येथून बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी कांबळे, त्याचबरोबर उपाध्यक्ष उत्तमरावजी कांबळे सर यांच्या समवेत धम्मरथाचे सारथी पिराजी कांबळे यांच्या समवेत मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी जाणार आहे थेट भंतेंजी समवेत काही संवाद साधण्यासाठी. आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये. साधू 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 बहुत खूप मंगळ. भंतेजी, आपला जो प्रवास आहे, प्रवाहाच्या विरुद्ध असा प्रवास सुरू आहे. मागच्या अनेक वर्षापासून पंढरपूरला ही जी परंपरा लावलेली आहे की विठ्ठल हा बुद्ध आहे, हा तुम्ही सिद्ध करण्याचा तुम्ही मार्ग पकडलेला आहे. काय सांगाल आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी धम्मक्रांती ही संकल्पना आहे, ती समग्र राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची परिपूर्णता संपादन करणं, ती संपादन करणारी अशी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समाज जीवन अशी व्यवस्था निर्माण करणं ही धम्मक्रांतीची परिपूर्णता आहे. जिथे माणूस माणसाशी माणसासारखा वागेल,
संपूर्ण सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक भेद ते रसातळाला जातील, संपूर्ण नाश होतील आणि माणूस माणूस एक अशी स्थिती ज्या समाजव्यवस्थेत निर्माण होतील, असा समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचं ध्येय बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचं होतं. अर्थात आंबेडकरिझम, आंबेडकरवाद त्यांनी त्यांच्या 32 डिग्र्यातनं जे कमावलं, पण बुद्धाच्या बोधिज्ञानाच्या त्या पलीकडलं दर्शन काही शोधू शकले नाही. ते अंतिमतः 35 वर्षाच्या प्रवासानंतर बुद्धाच्या सद्धम्मानीत जगाचं कल्याण होणार आहे या निष्कर्षाला पोचून आपल्या अनुयायांना सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची जी प्रेरणा, हे प्रेरणा देणं म्हणजे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त होय. त्यामुळे त्यांचं प्रेरणास्थान सारं जगच बदलण्याचं भीमा कोरेगाव, आणि त्यांनी धर्मांतराची घोषणा जे बुद्ध जयंतीच्या दिवशी 1956ला पंढरपूरला करणार होते, पण ते झालं नाही. आणि तुम्ही पंढरपूरचे लोक, सोलापूर जिल्ह्यातले लोक दगडाचे चित्त आहे. म्हणजे गुलामांना गुलामीची एवढी सवय झाली, गुलामीचं जीवन जगण्याची, त्यातनं बाहेर म्हणजे बाहेर येता आलं नाही. नाहीतर बाबासाहेबांच्या हा प्रवाहातला हा बोधिसत्वाचा हा साक्षीदार पंढरपूरला झाला असताना याला एक वेगळी कलाटणी मिळाली असती. 68 वर्षाच्या प्रवासात बाबासाहेबांनी जे लिखाण केलं, त्यांनी पंढरपूरचं हे स्थान का निवडलं? ज्यावेळेला इंदिरा गांधीच्या थोबाडात भाकरी मारली होती मिलोची, त्यानंतर रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचा त्यावेळेला स्टुडंट विंगचा अध्यक्ष मी होतो. त्यावेळेला आम्ही सगळी मुलं सायकल घेऊन आली. तिथं कचरा वाढलेला, तिथे तो मालवडकरांच्या घरातला आम्ही पाणी वगैरे प्यालो बरं, झोपडी होती ती. कचरा कोण येतं बैल बिला असे चरायचे. तेव्हाच माझ्या चित्तात उत्पन्न झालं, पंढरपूरवरून इथून पंढरपूरला बाबासाहेबांचं प्रेरणास्थान सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याचं, पंढरपूरला त्यांनी काय हे नेहरलं ठिकाण धर्मांतराचं, ते झालं असतं तिथं वेगळी कलाटणी मिळाली असती. शेवटी आता जे व्हायचं ते होतं असं म्हटलं जातं, पण बाबासाहेबांच्या चित्तात, महाकुशल चित्तात प्रसूत झालेलं हे अक्षर पंढरपूर हे नावच एका बौद्ध भिक्षूंनी पौंडरिक नाव ठेवलेलं, जो यवन भिक्षू आहे, 3ऱ्या महासंघानानंतर मोगली पुत्र तिष्य यांनी महाधम्मरक्षित या ग्रीक भिक्षूला, अर्हत भिक्षूला, ज्या चंद्रभागा नदीच्या काठावर प्रथमतः ते विहाराची उत्पत्ती केली, ती मूर्ती पंढरपूरची जी मूर्ती जी आहे ती मूर्ती तिकडे ग्रीकवरून चालली, तिचा टोपाई ग्रीकवरून आणला, हे उल्लेख आहेत. पाटली पुत्र जिथे पाटणा बिहारची राजधानी, त्या अभिलेखावर अजूनही हे लिहिलेलं आहे 3ऱ्या महासंघानाने. अनुपिटकाचा भाग म्हणून महावंश त्याचे पृष्ठ 183 बघा, म्हणून तिथे आपल्याला सापडेल हे लिखाण सापडेल. त्यामुळे एवढे मोठी कितीतरी वेळा मूर्त्या बदलल्या. तर माढा आहे तिकडे पंढरपूरच्या पलीकडे 100-1 किलोमीटर अंतर, ती असली मूर्ती तिथे आहे, ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर म्हणतात. आता हा इतिहास 12 वर्ष, हे 12 वर्ष आमचं. तर हळूहळू कधी वार्ता होतात ना, ते काय म्हणतात, नाही ना विठ्ठल बुद्ध आहे, विठ्ठल बुद्ध आहे, येऊ द्या ना विठ्ठलाची पूजा करायला, विठाई बुद्धाई, अब बोधाई ना विठाई. त्यामुळे ज्यांनी बोध प्राप्त केला त्या विष्णूच्या 10 अवतारामध्ये, 10वा कलंकीचा, त्या 9व्या अवतारामध्ये ते विठ्ठल लिहितात, आणि बुद्धाला ते विष्णूचा 9वाच अवतार म्हणतात. तर हा विठ्ठल बुद्ध नाही तर कोण? तर साधू संत बुद्ध नाही तर का कोण म्हणणार आहे त्या विठ्ठलाला? ज्या अर्थी ब्राह्मणच सांगतात तर विष्णूचा अवतार विठ्ठल जर असेल तर 9वं नाव असेल तर 9वं हे 9वा अवतार तर बुद्धालाच म्हणतात ना. मग ते सिद्ध करून दाखवतात की आपल्याला एक बुद्ध आहे म्हणून विठ्ठल बुद्ध आहे. आपल्याला काय सिद्ध करायची गरज? ते बांधकामात शोधलं तर ही कला त्यांना माहिती नव्हती. पुरातत्व एक माणूस तरी जाणकार असला तरी एका दिवशी तो सिद्ध करून टाकेल, आणि आम्हाला एवढा परिश्रम घ्यावा लागतो. बाबासाहेबांना 84,000 महाविहार गेले कुठे? 25 डिसेंबर 1954ला बुद्धविहाराच्या बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करत तुम्हाला नवा देव दाखवणार आहे म्हणून, आणि तो बुद्ध दाखवला. प्रतिष्ठापना करताना बोलले होते 2000 लेण्या या देशात आहेत, आणि 1700च्या वर एकट्या महाराष्ट्रात लेण्या आहेत. याचा अर्थ काय की 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. प्राचीन काळातले सगळे ब्राह्मण, इतर आदिवासी, भटका, विमुक्त, धर्मांतरी झाले, ख्रिश्चन असू दे की मुस्लिम असू दे, सगळे नागवंशी लोक होते, आणि प्राचीन काळातले सगळे नागवंशी.
या वारकऱ्यांना काय माहिती, भागवत्यांना काय माहिती, लिंगायतपंथीयांना काय माहिती, नाथपंथीयांना काय माहिती की आम्ही प्राचीन नाग लोक होतो. नाग लोक हे प्राचीन काळातले बुद्धिस्ट होते. या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी हा जत्था आम्ही यासाठी भीमा कोरेगावपासून पंढरपूरला नेतो. महाराष्ट्रातला हळूहळू खळबळ माजायला लागली होती. बरं झालं कमीत कमी मनोहर जरांगे पहिल्यांदाच त्याने आंदोलन सुरू केलं. आत्ता मराठा जागतोय म्हटलं. किती समर्थन दिलं आम्ही, आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालोय. महाराष्ट्रात एक तरी माणूस विरोधी गेलाय काय? बरं स्वतः BJP तरी विरोधी गेली काय? ठराव मांडताना एकमताने मांडला. आता काय झालं? सुप्रीम कोर्टही मौन आहे आणि संसदही मौन आहे. त्यांना माहिती आहे प्रॅक्टिकल वर्क नाही आहे, तर सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश मान्यता देणार नाही. तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. मनोज जरांगे यांनी म्हणून केवळ आरक्षणामुळे ही प्रगती दिसत आहे त्यांना असं वाटतंय, धर्मांतरामुळे नाही. इतिहास जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहेत? तर बाबासाहेबांना जे इतिहासाचं संशोधन करता आलं म्हणून त्यांना नवा इतिहास घडवता आला. त्यामुळे अग्रणी या बोधिसत्वाचं महाकुशल चित्त काम करतं, तोड नाही आहे. बाबासाहेबांच्या विरोधकांना बाबासाहेब पचवणं किती कठीण काम आहे. पण पचवणं त्यांनाही मजबूर, केवळ गांधीलाच मजबूर केलं नाही तर साऱ्या जगाला मजबूर केलं. साऱ्या जगातले सगळे राज्यशास्त्रज्ञ म्हणतात की बाबासाहेबांनी प्रसूत केलेली एवढी मोठी लोकशाही 395 कलमांमधली, 9 परिशिष्टांमधली, जगावर हा सायकिक दबाव झाला. नेपाळमध्ये कॉम्रेड प्रधान माओवादी सत्तेवर आले होते, त्यांना देखील हे संविधान पाहावं लागेल. या देशात पाहणं मजबूर, सारा जगत मजबूर होणार आहे. कारण ज्ञानापुढं सगळ्यांना झुकावंच लागेल. केवळ आणि केवळ बुद्धाच्या सद्दम मानित जगाचं कल्याण होणार आहे. त्यामुळं यांनी आत्ता धर्मांतराची घोषणा केली ना मनोज जरांगे यांनी, दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारला रक्ताची हागवण लागलीच समजायची. हा आमचा पुढारी येईल असा, हा मराठा जागवेल. कारण त्यांना माहिती नाही आम्ही नागवंशी लोक होतो, आम्ही भगवान बुद्धांचे अनुयायी होतो. त्यांना ही जागृती येईल की नाही असं वाटायला लागतं असलेलं आपल्याला. असं चित्रण पाहून काय होईल, अरे आमचाच विहार आहे महाबोधी, तो येईल की नाही आम्हाला असं वाटायला लागतं. लोक 29 शेवटचा निर्णय मिळणार आहे महाबोधीतला 29 जुलैला, तोंड फाडून राहा म्हटलं असं, म्हणजे तुम्हाला ते बरोबर टाकणार आहेत, पाणी अमृत टाकणार आहे. त्यांचा द्यायचा निर्धारच नाही. उलट तिथे केंद्र सरकार राज्य सरकार मिळून स्वतः एवढं मोठं राज्यपालाचं पद आहे, त्या राज्यपालाला समोर करून आरिफ मोहम्मद खानला स्वतः तिथला बामण बोलवून तिथल्या केंद्र सरकार राज्य सरकाराने मिळवून भगवान बुद्धांच्या मूर्तीवर कापड टाकलं गेलं. आणि तिथे स्तंभ, तो स्तूप आहे काळा, त्याला लिनपिंड समजून संस्कृत मंत्र बोलले गेले. इतर तर ते 5 पांडव आहेत, 5 बुद्ध आहेत, ते 5 पांडव म्हणतात, लोकांना प्रदर्शित करतात तो दुबे नावाचा प्राणी. मी अलेक्झांडर कनिंगमचं उदाहरण देऊन ते सगळे 5 बुद्ध या महाभद्र कल्पामधले कसे आहेत पहा, ते कथन करण्याचा प्रयत्न केला. उलट पण दुसऱ्याच दिवशी हे प्रवचन झालं आणि दुसऱ्या दिवशी एकदम लॉक लावलं. एवढे घाबरतात, कशाला घाबरायचं असतं? तुम्ही सत्य आहात ना. एवढंच नव्हे, त्यांनी ते रामाची मूर्ती मांडली, तिथे गणपती बसवले, त्यांच्यावर कुठल्या काय केसेस सगळे इलिगली करतात. त्यातले 4 भिक्षू आहेत म्हणजे ते 4चीच माणसं आहेत, फक्त चिवरधारी, एवढंच लक्षात. एकूण 100% महाबोधी विहार त्यांच्यात नंबर 1चं आपल्याला वाटतं सर. पण साईबाबाचं मंदिर काहीच नाही. तुमचा जगात सगळ्यात मोठा पैसा जो आहे ना महाबोधीला मिळतो. राम मंदिरासाठी यांनी पैसा पाठवला, राम मंदिरासाठी. बरं आता एवढं शेल्क असल्यानंतर ते आपल्या हातात देतील सहजासहजी. आता महात्मा गांधींच्या मनात होतं देऊ, पण झालं ते पसरत. अनागारिक धम्मपालाने आंदोलन सुरू केलं होतं, राहिलं घसरत. आता हे स्वातंत्र्य होऊ द्या आणि मग देऊन टाकू, राहिलं तसंच लांब कळत. पुढे भिक्षू संघाने आनंद कौशल्यांची गेले होते, प्रत्यक्ष चर्चा झाल्या. देऊ पण असं बोलले, बरं का, देऊ असं बोलले. स्वतः पंडित राहुल सांकृत्यांजी होते त्यावेळेला, देऊ पण बोलले, पण ते राहिलं पोस्टमॉर्टम होत तसंच. मध्ये सुरई ससाईजींनी आंदोलन केलं, त्याचा प्रभाव काही भिक्षू लागले तिथे. त्यामुळे सेक्रेटरी म्हणून काय ते 4-5 वर्ष राहिले ते. त्यांना माहिती माझं की माल कसा येतो म्हणून. त्याचं मॅनेजमेंट हे बुद्धिस्ट लोकांच्या हातात असलं पाहिजे. ऐकायला किती चांगलं वाटतं आपल्याला, ऐकायला किती बरं वाटतं. पण तिथे भ्रष्टाचार होईलच नाही असं गॅरंटीनं म्हणता येईल का?
स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी तुमच्या हातात आली बुद्धिस्ट तुम्ही काय करणार, त्यांनी काय प्रस्ताव दिला माहिती? बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जगातल्या भिक्षू संघांची बैठक घ्यायची, त्यांनी ठरवायचं कोणाच्या हातात द्यायची नाही द्यायची, म्हणजे संघ ठरवेल. म्हणजे पैसा म्हटलं ना, जरी आम्ही शिवरधारी असलो तरी आम्ही काय फलशुद्ध झालो? आम्ही आमच्या स्वभावानुसार आमचं वर्तन असणार आहे. आपण म्हणालात मागच्या 12 वर्षापासून ही आपण पदयात्रा सुरू केलेली आहे. पहिली पदयात्रा आणि आता ही 12वी पदयात्रा, काय बदल काय वाटला याच्यामध्ये? हा बदल हळूहळू ध्रुवीकरण होते. आम्ही 2045चं स्वप्न पाहत आहोत, ते प्रत्यक्ष व्यवहारात उतरावं. हा वारकरी, भागवती, हा नाथपंथीय, लिंगायतपंथीय लोक येतात ना इथे, ते पूर्वी यायचे बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं गच्छामि म्हणत याते. आपल्या भिक्षूंना शहरात, नगरात, खेड्यात घेऊन जायचे. कार्तिक पौर्णिमेला पुन्हा कठीण दानाचा कार्यक्रम परत नेऊन द्यायचे. मोठं केंद्र होतं. त्यांना ओळख झाली, आले. काही आहेत वारकरी आहेत, काही लिंगायतपंथी आहेत, त्यांचा आता दरारा नाही आहे. हळूहळू दरारा निर्माण होईल. जेव्हा हा धर्मांतराचा सोहळा होईल ना 2045ला पंढरपूरला, तेव्हा घंटा वाजलेली असेल. हा महाराष्ट्रातला हा मराठा जागलेला असेल. मराठ्याला जाण झालेली असेल की आम्ही नागवंशी होतो. मराठ्यांचं धर्मांतर कोणीच रोखू शकणार नाही अशी स्थिती. धर्मांतरण हे 2045 मध्येच का, अलीकडे का नाही होणार? 20 वर्ष बाबासाहेबांना 21 वर्ष लागली घोषणा करून. किती वाट पाहिली. 21 वर्ष म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. आता 12 वर्षाचा वनवास झालाय. त्यात हळूहळू समजायला कसं आहे, विठ्ठलला बुद्ध म्हणतात. बुद्ध आहे का हो? हे साधू संत बुडून गेले तर काय साधू संत खोटं बोलतील? ते बीजारोपण हळूहळू होईल. 12 वर्षात ते बीजारोपण व्हायला लागलं. आता माऊली म्हणायला लागले मला, अहो वंदे माऊली. विठोबा माऊली काय, बोधई माऊली काय, तो म्हणते माऊली काय. संत त्यांचा नाही लागत अंत म्हणतो. संत हा शब्द इकडूनच तिकडे गेला. जो शांत झालाय, ज्यांनी या निर्वाणाच्या 4ही पायऱ्या परिपूर्णता प्राप्त केलेली आहे, त्याला संत म्हणतात. शांत झालेलाच संत असतो. तर संत परंपरा ही बुद्धिझमचीच परंपरा आहे ना. महायान, हिनयान, तंत्रयान, मंत्रयान, वज्रयान या 12-12.5 मध्ये हा तंत्रयानी पंथ आला होता. ज्यामुळं मग हा मूर्तीपूजेला महत्त्व आलं. पुढे तर तो स्तूपच होता. त्या स्तूपामध्ये मूर्त्या नव्हत्या पूर्वी. नंतर कनिष्कांच्या कालखंडात मूर्ती आला. पहिली मूर्ती तर तथागतांचीच बनली ना. बरी ही हिंदूंना, ब्राह्मणवाद्यांना थोडी माहिती होती काय मूर्ती पूजा करायची? त्यांना नाही माहिती होती ना. मूर्ती पूजेचं होतं सम्राट कनिष्कांपासून सुरू. ती भिक्षूंचीच परंपरा आहे ना. बुद्धांची बुद्ध कसे होते? 32 लक्षणं आणि 80 अनुज. तर मग बुद्धांची पूजा करणं काय, मूर्ती असली तरी काय, मूर्ती थोडा बुद्ध पाहायचा, मूर्तीत बुद्ध नाही पाहायचा. पण असे बुद्ध होते. ते 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजनं हा साधार मोगली पुत्र तिष्यनं देऊन तो बोलले, यो धम्मं पश्यति सो मं पश्यति, यो मं पश्यति सो धम्मं पश्यति. जो धम्माला पाहतो तो मला पाहतो, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो, जो मलाही पाहतो तोही धम्माला पाहतो. म्हणजे बुद्धाकडे पाहणे किती दुर्लभ असेल. किमान हे धम्म प्रेरणा निर्माण व्हायची. किती अकुशल करणारा माणूस असेल तरी त्याला कुशल कर्म करण्याची चेतना निर्माण व्हायची. म्हणून बाबासाहेब बोलले, 4ही धाम कोणते? तुम्हाला 4 धाम नाही, हे ब्राह्मण सांगतात ते 4 धाम नव्हेत. जिथे सिद्धार्थ गौतमाचा जन्म होतो ते लुंबिनी, बोधी प्राप्त करतात ते बोधगया, जिथे धम्मचक्र प्रवर्तित करतात ते सारनाथ, आणि जिथे शरीर त्याग करतात कुशीनारा. हे 4 आहेत. 4ही धाम म्हणतात नाही, पवित्र 4 धाम हे आहेत. आपल्या अनुयायांना सांगताना कमीत कमी 4ही धाम फिरून या. किमान तिथे धम्म संस्कृतीचं संपूर्ण वैभव दिसेल. अकुशल चित्त करणारा माणूस कमीत कमी चित्तात कुशलता हेतू एक कमीत कमी वीतरागिता, वीतद्वेषिता, वीतमोहितेचा क्षण एक निर्माण होईल पाहिल्यानंतर. मग मला पाहतो म्हणून ते राहतात या बोधी वृक्षात. आता त्या वृक्षाची पूजा करतायत का आपण? ज्या वृक्षामध्ये त्यांनी बोधी प्राप्त केली, बुद्धाचं रूप म्हणून वंदन करतो आणि पूजा करतो. आपण करतोय की नाही? आपली श्रद्धा ही अंधश्रद्धा नाही, भोळी श्रद्धा नाही, आंधळी नाही आहे. ती बोधी ज्ञानाच्या आधारावरची आहे.
ती सम्यक श्रद्धा आहे. ती अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण यांनी परिपूर्णता केलेली सम्यक ज्ञानाच्या आधारावरची आहे. श्रद्धा ही बोधी आहे, ते मिथ्या ज्ञान नाही आहे. त्यामुळे तो शब्द मग ब्राह्मणवाद्यांनी गेला आणि ते मग ती श्रद्धा त्यांची, ती लंगडी अंधी बैरी ते श्रद्धा ती त्यांची काम करायला लागली. तर आम्ही त्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे, हा विठ्ठल बुद्धच आहे हे सिद्ध करण्यासाठी चाललो. ही कला बुद्धिस्ट कला आहे. मूर्ती पूजेची कला तरी ती बुद्धिस्ट आहे. कनिष्कांच्या पासून सुरू लागली. पहिल्यांदा जगात बुद्धांचीच मूर्ती बनली, दुसऱ्याची कोणाचीच नाही. हे एवढं तर माहिती आहे पुरातत्व खात्याला. तर पुरातत्व खात्याचे अभ्यासक ऐकतील का कोणी काही सांगितलं तरी? असं आधारच म्हणतात ही सगळी बांधणू. बाबासाहेब बोलले होते मी सिद्ध करून दाखवेन, बाबासाहेब राहिले नाही म्हणून त्याच वेळेला इंदिराबाईला भाकरी मारली होती, आलो होतो तेव्हाच कबूल केली होती इथून पदयात्रा तिकडे काढू. धर्मांतर ज्या अर्थी पंढरपूरलाच करणार होते, तर बाबासाहेबांचं हे पंढरपूर रमाईनं जिद्द घेतली होती की बाळासाहेब पंढरपूरला जायचं. खबरदार रामू जर पंढरपूरचं नाव काढलीस तर. अरे तो चोखामेळाचं काय भक्ती कमी होती काय? शूद्रांना तो दर्शन देत नाही म्हणे. त्याला भिंताळात गाडून टाकलं तर आपल्याला नाही दर्शन. अशी अनेक पंढरपूरं मी निर्माण करेन की जी तुटलेल्या माणसांची मनं जोडणारी पंढरपूर असतील. 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या पवित्र दीक्षित ज्यावर धर्मांतर केलं त्याने 5 लाख लोकांना पाहून पहिल्याच दिवशी 14 ऑक्टोबरला रामूची आठवण झाली. माझी रामू मात्र या पंढरपूरच्या सोहळ्यात नाही आहे म्हणून त्यांच्या डोळ्यात आसू आहे. हे नवं पंढरपूर घडवलं. पण हे पंढरपूर, जुनं पंढरपूर, या जुन्या पंढरपुराला नवीन पंढरपूर घडवण्यासाठी आमच्या चित्तात ही संकल्पना उभी राहिली. आणि हा ब्राह्मणेतर समाज एवढ्या मोठ्या संख्येने एकेकाळचे नागवंशी लोक, त्यांना ही चेतना करून द्यायची, त्यांना जागृत करायचं. जागृतीचा विस्तव कधी विजू द्यायचा नाही. या सगळ्या ब्राह्मणेतरांना, आदिवाशांना ज्या ज्या ग्रंथात जी घाण ओकली आहे त्या सगळ्या ग्रंथांचे संदर्भ देऊन या ब्राह्मणेतर हा मराठा सगळा समाज त्यांना जागवायचं, त्यांना त्यांच्या इतिहासाची जाण करून द्यायची. आपण मेलो तरी चालेल, असलो तरी चालेल म्हणून हा संकल्प कमीत कमी 20 वर्षानं 12 वर्ष तर उलटून गेली. पण आता 2045ला करायचं म्हणजे करायचं, हे ठरवून करायचं. 2045ला हा वारकऱ्यांचा, हा भागवतीयांचा, हा लिंगायतपंथीयांचा, हा नाथपंथीयांचा सोहळा, धर्मांतराचा सोहळा हा तिथे होईल. आपणही 20 वर्ष मरायचं नाही. तुमची चॅनल मरू देऊ नका. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष दाढीवाले असाल, पांढरे केस झालेले असतात आणि पांढऱ्या केसात तुम्ही हे सगळं चित्रीकरण करा. ह्या आषाढी एकादशीला हा 2 संपूर्ण धर्मांतराचा सोहळा तुम्ही प्रत्यक्ष पाहावा, जेणेकरून क्रांती आणि प्रतिक्रांतीचा हा सगळा संदर्भ हा ब्राह्मणेतरांच्या लक्षात येईल आणि ही सुनामी येईल धर्मांतराची मराठ्यांची. आणि ते मराठ्यांचं खऱ्या अर्थानं धर्मांतर हे बघा याच क्षणामध्ये आता जे कर्जमाफीची ह्या सगळ्या शेतकऱ्यांना, वारकऱ्यांना दिली होती ना, तो कसा जुमला निघाला. आमचा साळा देव भाऊ दोन्ही मराठ्याला 2 बगलेला बसवतो ना, हे तेरी बी चूप ना मेरी बी चूप. जुमला दिला होता हे शेतकऱ्यांना तुमचं कर्ज माफ करणं. आता जुमला माहिती झालं. वारकऱ्यांना आव्हान करणार, वारकऱ्यांना तुम्ही त्यांना इकडे भटकूच द्यायचं नाही. तो आला ना चांगलं स्वागत करायचं त्यांचं. जुमला ना, तुम्हाला जुमला दिलंय ना, कर्ज माफीची घोषणा तिथे घेऊन या आणि पंढरपूरच्या मेळाव्यात सांगा. तर तोही जुमला होऊ देऊ नका. नाही तर तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही मराल. आपल्या पायावर ते कुऱ्हाड कोसळून घेतील. आपल्याला काही कर्ज करण्याची बीजेपी, स्वतः बीजेपीचे सगळे लोक ते सगळे भ्रष्टाचारी निघतील. आतून एवढं खतखतत आहेत. स्वतः सुब्रमण्यम स्वामी, नरेंद्र मोदी असो, त्या फेक डिग्री विषयी असो किंवा तडीपार विषयी असो, त्या दोघांविषयी एवढा जहर ओकतो. आताच एवढं खतखत शिजत आहे. त्यांच्याच कर्मानी ते नष्ट होतील. हवा पुढे बाबासाहेब आंबेडकरांची, बुद्धांचीच हवा साऱ्या जगभर पसरेल. ही कोणी रोखू शकणार नाही सुनामी. त्यामुळं आम्हाला एवढी सक्षम तर बलशाली व्हावं लागेल की येणाऱ्या लोकांना कसं रोखायचं, त्यांना आले तर कसं सांभाळायचं, म्हणून खूप बलशाली व्हावं लागेल, सक्षम व्हावं लागेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण योग्यपणे कथन करून हा सगळा समूह आपण कसे भावा बांधवाप्रमाणे राहू, हे बोधिज्ञान धारण करणाऱ्यांची फळी जशी जशी उभी होईल तसं सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याचं खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी सगळ्यात मोठं कठीण काम, जगात सगळ्यात
तेच जर अनुभूतीत उतरेल तर खरंच केवळ बुद्धिजमनंच सारं जग जोडू शकतो. या बोधिसत्वाच्या या महाकुशल चित्ताची ही परिणती प्रत्यक्ष कुशल आपल्या व्यवहारात आणणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणातून मुक्त झाल्यासारखं होईल. हा बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीचाच हा समसामाजिक क्रांतीचा अभियानाचा प्रवास आहे. तो 45ला परिपूर्ण आपल्या डोळ्यादेखत होणार आहे. आपण या सगळ्या सोहळ्याचे साक्षीदार असणार आहोत. ही संपूर्ण परिक्रमा पुढे संपूर्ण सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुमच्या मुलांना देखील इंजिनियर झालेली तुमची मुलं तुमच्या घरात ठेवायची नाही. एका हातात ते बुद्ध आणि तंत्र धम्म आणि दुसऱ्या हातात ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बाहेर पाठवायचं आणि बाहेर सगळं जगात आपण पसरायचं. हे भंते म्हणत होते. खरंच माझ्या मनात जो प्रश्न आहे ना, खरंच बाबासाहेबांच्या लेकरात सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याचं हे बल येईल का? ते म्हणाले हो, हेच लोक साऱ्या जगात पसरतील. तो दिवस कोणता? मी पाहतो की नाही पाहत, तुम्ही पाहताय की नाही पाहत, पण एक अहंत व्यक्ती खोटं नाही बोलू शकला. हे भवितव्य त्या अहंतांनी व्यक्त केलं. माझी किती छाती फुगली माहिती नाही. ते कथन करता करताना हे खरंच घडणार आहे. एवढी सुनामी येणार आहे की साऱ्या जगात बाबासाहेबांची लेकरं पसरणार आहेत आणि सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची चेतना उद्भवणार आहे. या सुनामीच्या लाटा धर्मांतराच्या कुणीच रोखू शकणार नाही. केवळ बुद्ध आणि बुद्ध, बाबासाहेब आणि बाबासाहेब साऱ्या जगात चालणार आहे. हे कुणी रोखू शकणार नाही. याच संपूर्ण परिक्रमेमध्ये या बहुजन चॅनल तोपर्यंत जिवंत राहू द्या आणि त्या धर्मांतराचा सोहळा हा येणाऱ्या पिढीला आपल्या डोळ्यात देखत पाहू द्या आणि हा संपूर्ण जागृतीचा विस्तव कधी विजू देऊ नका. बाबासाहेबांनी हे संपूर्ण बीजारोपण केलं ना, ते हे जागृतीचं अभियान साऱ्या जगत बुद्धमय धम्ममय करण्यासाठीच आहे. खूप खूप धन्यवाद भंतेजी. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचू शकत आहे असे माझ्यासोबत बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक राजेंद्रजी कांबळे असणार आहेत. मी त्यांच्यासोबत काही संवाद साधण्याचा प्रयत्न असणार आहे. सर, मागच्या 12 वर्षापासून भंतेजींच्या माध्यमातून हा लढा सुरू झालेला आहे आणि आपण किती वर्षापासून यामध्ये सामील झालात आणि आता पुढचे काय उद्देश आहे? सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही भंते नागज्योतींच्या माध्यमातून भंते ज्ञानज्योती महास्तवीर यांच्या संपर्कात आहोत आणि भीमा कोरेगाव ते पंढरपूर असा जो क्रांतिकारी परिवर्तनाचा जो हा धम्म रॅली जो आहे ते अविरतपणे 12 वर्षापासून बंतीजींच्या नेतृत्वाखाली ते चालू आहे. खरं म्हणजे बंतीजींनी म्हटल्याप्रमाणे महाबोधी महाविहाराचा जो मुक्ती आंदोलनाचा जो विषय आहे तो समस्त उपासक आणि बऱ्याच बंतीजींच्या मनामध्ये आहे की भंते ज्ञानज्योती महास्तवीर यांनी देखील तो मुक्ती लढाचं नेतृत्व करावं. कारण का ती सर्व सक्षमता, सर्व विद्वत्ता, सर्व पारमितांच्या ह्याच्या बाबतीत बंतीजी सक्षम आहेत असं बऱ्याच जण मोठमोठ्या बंतीजींना पण वाटतं, आम्हाला पण वाटतं. म्हणून किमान या पंढरपूर जे बुद्ध विठ्ठल जो आहे तो बुद्धच आहे हे सिद्ध करून देण्यासाठीचा जो 12 वर्षाचा त्यांचा प्रयास आहे त्या प्रयासामध्ये आम्ही एक सहभागी झालेले आहोत. आणि मला वाटतं की हे द्वितीय बुद्ध शासन आहे आणि द्वितीय बुद्ध शासनामध्ये बोधिचित्त जे आहे, जे बंतीजी म्हणतात की महामंगलसूत्र जी कुशल चित्त आहे त्या सर्व जाणकारांनी या लढ्यामध्ये या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे असं मी सर्व आवर्जून विनंती करतो, आवाहन करतो. हा व्हिडिओ तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती जर पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजवरती जर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा. न्यूजकरिता शिवाजीराव गायकवाड, आवाज बहुजनांचा.